जय आदिशक्ती. मी संगीता खोकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलवरती सर्व साधकांचं सहर्ष स्वागत करत आहे. बघा, आज आपण जाणून घेणार आहोत की काही संचार नावं सांगत नाहीत किंवा काही अडकलेले संचार असतात किंवा नवीन संचार, आपल्याला नवीन संचार आहेत आणि ते येत नाही, ते वारं वाढवायचं आहे. त्याबद्दल आजची माहिती आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, तुमच्याकडे नवीनच संचार येत असेल आणि तुम्हाला कुठं जायचं कळत नाही, योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा कुणी सांगितलं असेल तर तुम्हाला ते पटत नसेल किंवा तुमच्याकडे काही खर्च झेपवत नसेल, तुम्हाला ते घरच्या घरी जर करायचं असेल तुम्ही घरच्या घरी वारं मोकळं करू शकता. संचाराचं नावसुद्धा घरच्या घरी फोडू शकता. तर बघा, पंचामृत तयार करायचं आहे. सर्व दही, दूध, तूप, मध, गुलाबजल आणि थोडीशी साखर आणि एक लिंबू पिळून टाकायचं आहे. ज्या देवतेंचा संचार आहे त्या देवतेच्या नावाचा हळदी कुंकू किंवा खंडेरायाचा भंडारा वगैरे असं की ज्या देवतेचं असेल त्या देवतेचं तुम्ही तिथलं कुंकू किंवा त्यांचं जे काय असेल, गुलाल असेल किंवा भंडारा असेल, तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स त्या पंचामृतामध्ये टाकू शकता आणि त्याचं मिश्रण तयार करून ज्या पण व्यक्तीला संचार आहे त्या व्यक्तीला मोकळ्या जागेमध्ये नेऊन पाटावरती तिला उभं करायचं आहे आणि त्या व्यक्तीला 5 सवासणींनी ओवाळायचं आहे आणि त्या व्यक्तीला तिथे 5 सुवासिनी ओवाळून आंघोळ घालायची आहे. जरा असं आंघोळ घालून सुद्धा तिला आंघोळ घालून मग तिला न लागता देवापुढे बसवायचं आहे. देवापुढे बसवल्यावरती त्या व्यक्तीला, तुम्हाला जर माहिती असेल की कुठल्या या व्यक्तीला कुठल्या देवी देवतेचा संचार आहे, तसं तुम्ही त्या बाईला त्या व्यक्तीच्या कानामध्ये असं बोलायचं आहे की आई अंबाबाईचा संचार असेल तर आई राज उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जे असं बोलू शकता. जर मांढरच्या काळूबाईचं असेल तर मांढरच्या काळूबाईचं चांगले बोल, काळूबाईच्या नावानं चांगले असं तिच्या कानामध्येच बोलायचं आहे आणि तिला विनंती करायची आहे, हे आई तू भरभरून खेळ, बाळकाच्या शरीरामध्ये भरभरून खेळ, तुझं प्रचंड रूप धारण करून खेळ आई. काही चुका झाल्या असेल आमच्याकडनं तर माफ कराई. कारण की बऱ्याचदा काय होतं की आपल्याला जेव्हा संचार येतो आपल्याला माहिती होतं किंवा आपल्या अंगामध्ये तो संचार यायला चालू होऊन जातो, तर बरेच व्यक्ती मान्य करत नाहीत किंवा ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये संचार आहे ती व्यक्ती मान्य करते, बरोबर घरातली जी लोक असतात ती लोक मान्य करत नाही. भूत आहे, असं आहे, तसं आहे असं बोलतात तर कुणी मान्य करत नाही. त्याच्यामुळं बऱ्याच दिवस ते संचार अडकून राहिल्यामुळं पण थोडा तुम्हाला त्रास होतो. त्याच्यामुळं पण नावं सांगायला वगैरे त्रास होतो. ते व्यक्तीच्या शरीरात जो संचार असेल तो नाव सांगत नाही. तर बऱ्याचदा मग तुम्ही काय करायचं, असं तुम्ही ते आंघोळ करून घेतल्यावरती तिथे तसं बोलायचं आहे त्या व्यक्तीच्या कानामध्ये. देवापुढे बसवल्यावरती चांगला सुगंधी घरदार चांगला सुगंधी करायचा आहे. आणि जर तुम्हाला उपलब्ध झालंच तर तुम्ही एखादं म्हणजे वाजवणारी बोलू शकता, म्हणजेच की आरती घेऊ शकता. तर तुमच्याकडे ढोल, संबळ, ढोलकी, हलकी असं काही उपलब्ध असेल तर तसल्या जर झालं उपलब्ध तर तुम्ही तेव्हा त्यांना वाजवणाऱ्यांना बोलून आरती किंवा गायन करू शकता आणि ते देवी देवतेचा संचार आहे त्याची गाणी घेऊन ती संचार मोकळा होईलच. आणि त्या व्यक्तीच्या शरीराच्या समोर म्हणजे त्या व्यक्तीच्या समोर एक लिंबू ठेवायचा आहे आणि तिथे त्या लिंबावरती एक कापूर जाळायचा आहे आणि त्या आई जगदंबेला विनंती करायची आहे की आई तुझं कुठलंही रूप असू दे, ये आई भरभरून खेळ, आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर आई तू आमच्या चुका माफ कर आई, लेकरांनी चुका केलेल्या आई तू पदरामध्ये घे, असं त्या आईला विनंती करायची आहे. पण बऱ्याचदा काय होतं की तुमचे नवीन संचार असेल तर येतात संचार नाव सांगतात, पण जी काही बांधलेली वगैरे संचार असतात ना ती शक्यतोवर लवकर मोकळी होत नाहीत. बऱ्यापैकी तसे कशा पद्धतीने ती बांधलेली आहेत, काय आहे ते सगळं असं फोनवरती तर नाही सांगू शकत, पण तुम्ही ट्रायल करू शकता. सांगितलं तर सांगितलं त्या व्यक्तीचा संचार बांधलेला आहे किंवा येतच नाही, तिला देवासमोर बसवायचं आहे आणि तिच्या कानामध्ये जर मांढरच्या काळूबाईचं असेल तर तसंच काळूबाईला आवाज द्यायचा आहे, तिला बोलवायचं आहे. आणि ते जर तरी पण तो संचार थोडा थोडा होत असेल, पूर्ण भरून खेळत नसेल, तर तुम्हाला असं त्या म्हणजे जो संचार आहे शरीरामध्ये ते संचार चिडेल असं तुम्हाला बोलायचं, आई तू खोटी आहेस का, मग तू पुढे काय येत नाहीये, तू भूतप्रेत आहेत का आई, मग तू असं काय येत नाही, तू देव नाही आहेस, तू भूत आहेस. तर म्हणजे अशाने काय होईल, ते तुम्ही चिडल्यावरती ना त्या ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये संचार आहे त्या व्यक्तीच्या कानामध्ये तुम्ही असं बोलल्यावरती ती व्यक्ती नाही, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जो संचार आहे तो संचार चिडेल आणि तो रागवून सुद्धा मोकळं होऊन पण खेळू शकतो आणि नाव पण तुम्हाला सांगेल किंवा अडकलेला संचार तो मोकळा होईल, काय अडचणी आहेत किंवा कुठनं बांधलाय तो तुम्हाला सांगू शकतो अशा पद्धतीने.
तुम्ही संचार घरच्या घरी मोकळा करू शकता. तर तुम्हाला पण अध्यात्मामध्ये काही पण अडचणी असतील किंवा काही त्रास असेल वाऱ्याबद्दल, वाऱ्याच्या संदर्भात वगैरे तुम्हाला कसलाही त्रास असू दे किंवा गेनमाळीचा असेल किंवा गुरुदीक्षा असेल, काहीही असू असू द्या, तुम्ही कॉल करू शकता. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला, जय आदिशक्ती.